काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी. नवनीत कामत बीडचे नवे पोलीस अधीक्षक. बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगले तापल्याचं दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणी आवाज उठवला आहे. आणि या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचं सांगितलंय. तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. आणि या घोषणेला 24 तास उलटत नाहीत तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवनीत कामत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीडमधील कायदा सुव्यवस्था सुधारायची असेल तर IPS अधिकाऱ्याची करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी संपूर्ण राज्यभरात हे प्रकरण चर्चेत आले. आणि त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या घोषणेनंतर 24 तासात नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या नवनीत कामत यांना आता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.